मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ह्या चॅप्टरमध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आहे पास्कल्स लॉ. आणि हा पास्कल लॉ जो आहे तो प्रेशरच्या रिलेटेड आहे. आता प्रेशरबद्दल आपल्याला बेसिक थोडी इन्फॉर्मेशन आहे, ऑलरेडी आपण बऱ्याच वेळा डिस्कस केले. समजा हे फ्लुइड असेल, आता पास्कल लॉ कुणाच्या रिलेटेड आहे? प्रेशर अप्लाइड बाय द फ्लुइड. मग आपण याच्यामध्ये फ्लुइड किंवा लिक्विड घेतलं आणि ह्याच्यामध्ये आपण एक बॉडी काय केली? इमर्स केली. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे जे तुमचं फ्लुइड आहे किंवा लिक्विड आहे ते लिक्विड काय करतं? ह्या बॉडीवरती काय करतं? प्रेशर अप्लाय करतं इन ऑल डायरेक्शन. म्हणजे ह्या डायरेक्शननं पण प्रेशर अप्लाय करणार, हे खालून पण प्रेशर अप्लाय करणार, ह्या डायरेक्शननं पण अप्लाय करणार, असं वरून पण काय करणार? प्रेशर अप्लाय करणार. आणि हे अप्लाय केलेलं प्रेशर कसं असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणूया? दिस गिवन लिक्विड एक्झर्ट सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. हे तुमचं जे लिक्विड आहे त्या तुमच्या बॉडीवरती काय करणार? सेम प्रेशर अप्लाय करणार इन ऑल डायरेक्शन. समजा हे प्रेशर असेल 5 पास्कल तर हे पण 5 पास्कल 5 पास्कल 5 पास्कल इन ऑल डायरेक्शन. म्हणजे जी बॉडी लिक्विडमध्ये इमर्स केलेली असते त्या बॉडीला तुमचं लिक्विड काय करणार? चारी बाजूनी किंवा सगळ्या बाजूनी प्रेस करणार. ही फ्लुइडची प्रॉपर्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता याचं बेस्ट एक्झाम्पल बघा, ज्यावेळी तुम्ही स्विमिंग पूलमध्ये स्विम करत असता खाली, तुम्ही ह्या लिक्विड सरफेसच्या खाली आहात 1-2 मीटर, किंवा तुम्ही विहिरीमध्ये तुम्ही ज्या खोलवर जाता हे तुम्हाला काय फील होतं? विचार करा की जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला काय करते? फक्त वरून दाबत नाही, ते खालून पण तुम्हाला प्रेस करते आणि साईडनं सुद्धा प्रेस करते. म्हणजे तुम्हाला ते वॉटर जे आहे विहिरीमधलं जे पाणी आहे ते तुम्हाला चारी बाजूनी प्रेस करत असतं. हा तुम्हाला फील आला असेल. ओके, मग ह्याच्यावरच आपण नियम काय केला? कुठलाही जर तुम्ही लिक्विडमधला पॉईंट घेतला तर ह्या पॉईंटवर ॲक्ट होणारं प्रेशर हे कसं आहे? इक्वल इन ऑल डायरेक्शन्स. लक्षात आलं? इक्वल इन ऑल डायरेक्शन. हा पहिला नियम प्रेशरचा तुम्हाला समजला? ठीक आहे. आता प्रेशर कॅल्क्युलेशन सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे एका हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर नेहमी काय असतं? सेम असतं. समजा मी इथं फ्लुइड घेतलं आणि ह्या फ्लुइडमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, हा जो पॉईंट आहे ए पॉईंट, ह्या पॉईंटचं प्रेशर काय करा? फाइंड आउट करा. तर ह्या ए पॉईंटवर कोण कोण प्रेशर अप्लाय करतंय? तर हा लिक्विड कॉलम प्रेशर अप्लाय करतोय. आता हा पॉईंट लिक्विड सरफेस पासून एच एवढ्या काय डेप्थवर आहे. ओके, आणखी कोण प्रेशर अप्लाय करते? ॲटमॉस्फिअर प्रेशर अप्लाय करते P0. ह्या ए पॉईंटचं टोटल प्रेशर किती असणार आहे? प्रेशर अप्लाइड बाय द ॲटमॉस्फिअर, दॅट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, प्लस प्रेशर अप्लाइड बाय द लिक्विड कॉलम विच इज H ρg. आता सेम पॉईंट जर मी इथं घेतला हॉरिझॉन्टल लेवलला, इथंच घेतला, ओके, सेम पॉईंट इथं, तर ह्या पॉईंटवर ऍक्ट होणारा प्रेशर पण सेमच असणार. का? तर हाईट काय सेम आहे. म्हणजे आपण काय म्हणणार? एका हॉरिझॉन्टल लेवलला ऍक्ट होणारं प्रेशर, फ्लुइडने ऍक्ट केलेलं प्रेशर हे नेहमी सेम असतं. परंतु जर हा पॉईंट मी वरती घेतला तर ही डेप्थ काय झाली? कमी झाली, प्रेशर कमी होणार ह्या पॉईंटवर. हा पॉईंट जर मी खाली घेतला तर डेप्थ काय झाली? इन्क्रीज झाली, त्यामुळे ऍक्ट होणारं प्रेशर काय असणार? जास्त असणार. म्हणून आपला सेकंड नियम काय झाला? एका हॉरिझॉन्टल लेवलला असणारं प्रेशर नेहमी सेम असतं, कॉन्स्टंट असतं. लक्षात आलं? मग 2 प्रेशरचे तुम्हाला रूल समजले असतील की फ्लुइडच्या कोणत्याही पॉईंटला ऍक्ट होणारं प्रेशर कसं आहे? इक्वल आहे इन ऑल डायरेक्शन. प्रेशर ॲट ए गिवन पॉईंट इज एक्झर्टेड इक्वली इन ऑल डायरेक्शन अँड प्रेशर ॲट ए हॉरिझॉन्टल लेवल, सेम हॉरिझॉन्टल लेवल इज ऑल्सो सेम. 2 नियम समजले. म्हणून तर आपण प्रेशरला स्केलर क्वांटिटी म्हणतो, कारण फ्लुइडच्या कोणत्याही पॉईंटला ऍक्ट होणारं प्रेशर कसं आहे? सेम इन ऑल डायरेक्शन. ऑल डायरेक्शनला ऍक्ट होते ना, कुठल्याही एका डायरेक्शनला ऍक्ट होत नाही. त्यामुळे प्रेशर जवळ डायरेक्शन असण्याचा संबंधच नाही, डायरेक्शन मॅटर करत नाही. ओके, ह्या रूलमुळे आपण काय म्हणतो? प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी. लक्षात आलं प्रेशरबद्दल? ओके, आता आपण जाऊया पास्कल लॉ. आता पास्कलनं काय सांगितलं त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघूया. मी समजा एक कंटेनर घेतला आणि ह्या कंटेनरमध्ये काय घेतला? एक फ्लुइड. मग तुम्ही गॅस घ्या किंवा लिक्विड घ्या, कोणतंही तुम्ही फ्लुइड घेतलं. ओके, आता ते फ्लुइड काय झाले? सगळीकडे असं काय झालं? स्प्रेड झालेलं आहे. नंतर ह्या कंटेनरला, ह्या वेसलला मी 3 काय केले? प्रेशर गेज कनेक्ट केले. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. आता प्रेशर गेज काय करतो? तर प्रेशर मेजर करतो, हे आपल्याला माहिती. इथं ह्या व्हेसलच्या वरती मी एक बलून शेप्ड किंवा बलून टाईप एक मी बॉडी घेतली, जी बॉडी मी प्रेस करू शकतो. लक्षात येते? हाताने काय करू शकतो? प्रेस करू शकतो. आता जे तुम्ही फ्लुइड घेतले ते फ्लुइड इकडे सुद्धा स्प्रेड झाले ना. ओके, सगळीकडे स्प्रेड झाले. आता मी काय केलं? माझ्या हाताने ह्या बॉडीला काय केलं? मी प्रेस केलं. आणि सपोज मी किती प्रेशर अप्लाय केलं? तर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं प्रेशर काय केलं? मी इथं अप्लाय केलं, त्या बॉडीवरती अप्लाय केलं. त्या बॉडीवर प्रेशर अप्लाय केलं म्हणजेच इनडायरेक्टली मी काय केलं? ह्या फ्लुइडवरती काय केलं? प्रेशर अप्लाय केलं.
आणि नंतर मी ह्या प्रेशर गेजचं रिडिंग काय केलं, नोट डाऊन केलं. तर मला काय दिसलं, तर ह्या तिन्ही प्रेशर गेजनं सेम रिडिंग दाखवले. सेम म्हणजे किती, 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 5 पास्कल. मग ह्याचा अर्थ काय झाला, प्रेशर मी ह्या पॉईंटला किंवा ह्या पॉईंटला अप्लाय नाही केलं, प्रेशर मी इथं वरती अप्लाय केलं, फ्लुइडच्या ह्या पॉईंटला अप्लाय केलं. मग प्रेशर इथपर्यंत काय झालं, ट्रान्समिट झालं आणि ते इक्वली ट्रान्समिट झालं. मग ह्याच्यावरून आपला पास्कल लॉ काय सांगतो, तुम्ही फ्लुइडच्या कोणत्याही पॉईंटला जर प्रेशर अप्लाय केलं, फ्लुइडच्या कोणत्याही पॉईंटला जर प्रेशर अप्लाय केलं, तर ते प्रेशर इक्वली काय होतं, फ्लुइडच्या प्रत्येक पॉईंटला इक्वली ट्रान्समिट होतं. ओके, मग इथलं प्रेशर काय झालं, इथं 5 पास्कल प्रेशर अप्लाय केलं तर इथं किती पोहोचणार, 5 पास्कल, इथं पण 5 पास्कल, इथं पण 5 पास्कल, प्रत्येक पॉईंटला 5 पास्कल प्रेशर काय झालं, ट्रान्समिट झालं. सो दिस इज द पास्कल लॉ. मग पास्कलनं काय सांगितलं, द प्रेशर अप्लाइड ऑन एनी पॉईंट, सो दिस इज द एनी पॉईंट, pressure applied on any point of an enclosed fluid. So this is the enclosed fluid. Enclosed म्हणजे तुम्ही पॅक केले त्या फ्लुइडला. ओके, ॲट रेस्ट, दुसरी गोष्ट ते फ्लुइड कसं आहे, ॲट रेस्ट आहे. इज ट्रान्समिटेड, ते प्रेशर काय झालं, ट्रान्समिटेड इक्वली ट्रान्समिट झालं. अँड अनडिमिनिश्ड, अनडिमिनिश्ड म्हणजे काय, डिमिनिश्ड म्हणजे कमी होणे, म्हणजे अनडिमिनिश्ड काय असणार, त्याच्या विरुद्ध कमी न होणे. मग तुम्ही अप्लाय केलेलं प्रेशर फ्लुइडच्या कोणत्याही पॉईंटला ते कसं ट्रान्समिट झालं, इक्वली अँड अनडिमिनिश्ड, कमी न होता, टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड, फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटला ते काय झालं, इक्वली अँड अनडिमिनिश्ड काय झालं, प्रेशर ट्रान्सफर झालं. अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, आणि कोणाला ट्रान्सफर झालं, वॉल्स ऑफ द कंटेनर. मग ह्या वॉलवरती पण काय होणार, असं सेम प्रेशर ऍक्ट होणार. लक्षात येते, ह्या वॉलवरती पण काय होणार, सेम प्रेशर ऍक्ट होणार. पुढं, प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड, आणि आपल्याला एक कंडिशन सांगितलेली आहे. काय कंडिशन सांगितल्या, की ग्रॅव्हिटीचा इफेक्ट काय करायचा, निग्लेक्टेड, म्हणजे ग्रॅव्हिटीचा इफेक्ट इथं कन्सिडर करायचा नाही. का करायचं नाही, तर आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन ए फ्लुइड प्रेशर. फ्लुइड प्रेशरवर ग्रॅव्हिटीचा काय इफेक्ट होतो, तर फ्लुइड प्रेशर चेंज होतं, कुणामुळे, ग्रॅव्हिटीमुळे. ओके ना, आपण तर काय सांगितलंय, प्रत्येक पॉइंटला प्रेशर कसं ट्रान्समिट झालं, इक्वली ट्रान्समिट झालं. त्यामुळे ग्रॅव्हिटीचा इफेक्ट जर आपण कन्सिडर केला तर हा लॉ तुम्ही इथं एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणून ह्या लॉ पुरता आपण काय करणार आहे, ग्रॅव्हिटीचा इफेक्ट निग्लेक्ट करणार आहे. ही कंडिशन आहे पास्कल लॉसाठी. मग ग्रॅव्हिटीचा इफेक्ट जर निग्लेक्ट केला आपण तर काय होतं, फ्लुइडच्या कोणत्याही पॉइंटला अप्लाय केलेलं प्रेशर काय होतं, संपूर्ण फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटला इक्वली काय होतं, ट्रान्समिट होतं. सो दिस इज द पास्कल्स लॉ. मला वाटतं तुम्हाला समजलेला आहे. आता तुम्ही म्हणाले प्रूफ काय. ओके, आता प्रूफ बघा. समजा आपल्याला माहिती आहे फ्लुइड हे पास्कल लॉ कुणाच्या रिलेटेड आहे, तर फ्लुइड प्रेशरच्या रिलेटेड आहे. फ्लुइडमध्ये कोण कोण असतं आपल्याला माहिती आहे, एअर इज ऑल्सो फ्लुइड, वॉटर इज ऑल्सो फ्लुइड, टूथपेस्ट आपल्याला माहिती आहे ती सुद्धा कशामध्ये येते, फ्लुइडमध्ये येते, कारण ही फ्लो होऊ शकते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही टूथपेस्ट आहे आणि ह्याच्यामध्ये काय, पेस्ट आहे म्हणजे फ्लुइड आहे. पेस्ट इज ए फ्लुइड. ओके, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर आपल्याला ह्या ओपनिंगमधून फ्लुइडला म्हणजे पेस्टला बाहेर काढायचं असेल तर आपण काय करतो, इथं प्रेस करतो, म्हणजे प्रेशर अप्लाय करतो. आपण प्रेशर हे ओपनिंगच्या जवळ प्रत्येक वेळी अप्लाय करत नाही, कधी कधी आपण ह्या एंडला पण काय करतो, प्रेशर अप्लाय करतो. मग इथं जरी आपण प्रेशर अप्लाय केलं तर मला सांगा, ह्या ओपनिंगमधून फ्लुइड म्हणजे पेस्ट बाहेर येते का नाही येत, तर येते, आपल्या सगळ्यांना माहिती. मग इथून पेस्ट बाहेर का आली, फ्लुइड बाहेर का आलं, कारण प्रेशर आपण ह्या पॉईंटला अप्लाय केलं ना, प्रेशर आपण इथं थोडीच अप्लाय केलं. तर काय झालं, ज्यावेळी तुम्ही ह्या पॉईंटला प्रेशर अप्लाय करता, इथं प्रेस करता म्हणजे प्रेशर अप्लाय करता, ते प्रेशर ह्या फ्लुइडमधून काय होतं, इक्वली ट्रान्समिट होतं इथंपर्यंत, आणि ह्या ओपनिंगमधून त्यामुळे तुमचं फ्लुइड बाहेर येतं. मग इथं पण तेच झालं ना, की तुम्ही ज्या पॉईंटला फ्लुइडच्या एका पॉईंटला प्रेशर अप्लाय केलं आणि ते प्रेशर दुसऱ्या पॉईंटपर्यंत इक्वली ट्रान्समिट झालं. सो दिस इज द पास्कल्स लॉ. ओके, हे झालं पहिलं प्रूफ. दुसरं प्रूफ तुम्हाला मी इथं दिलेलं आहे. काय सांगितलं, हे 3 वेसल घेतले, एक हॉरिझॉन्टल मी काय घेतली, एक आपण असं म्हणूया की आपण खाली एक पाईप घेतली, हॉरिझॉन्टल पाईप, आणि त्याच्यावरती हे 3 वेसल आपण घेतलेले आहेत, वेसल नंबर 1, वेसल नंबर 2 आणि वेसल नंबर 3, आणि ते आपण पिस्टन घेतला आणि ह्या पिस्टनवर आपण काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. त्याच्या अगोदर मला सांगा, ही पाईप आपण ह्या साईडनं काय केली, क्लोज केलेली आहे, बरोबर. हा पिस्टन पण कसा आहे, टाईट पिस्टन आहे. ह्याच्या साईडमधून कुठूनही वॉटर किंवा हे लिक्विड बाहेर येऊ शकणार नाही, किंवा हे फ्लुइड बाहेर येऊ शकणार नाही. आणि तुम्हाला समजतं ह्या तिघांच्या मध्ये असणारी लिक्विड लेवल काय आहे, सेम आहे. मग तिघांच्या मध्ये असणारं लिक्विड काय आहे, सेम हाईटला आहे.
ही हाईट आपण किती म्हणूया एच. आता जर काय केलं मी माझ्या हाताने ह्या पिस्टनवर काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला, आणि फोर्स आणि हा एरिया, फोर्स अपॉन एरिया इज प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया इज नोन ॲज प्रेशर. मी प्रेशर अप्लाय केलं आणि ह्या पिस्टननं प्रेशर काय केलं, फ्लुइडच्या ह्या पॉईंटला काय केलं, प्रेशर अप्लाय केलं. मग जसा जसा पिस्टन मी असा आत ढकलणार तसं काय होणार, ह्या फ्लुइडवरती काय अप्लाय होणार, प्रेशर अप्लाय होणार. ओके. आता फ्लुइड तर बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे फ्लुइड जवळ एकच ऑप्शन आहे, हे फ्लुइड काय होणार, ह्या वेसलमधून वर सरकणार. मग तुम्हाला समजेल की हळूहळू इथं लिक्विड लेवल काय झाली, अशी राईज झाली. जसं तुम्ही इकडून काय कराल, प्रेशर अप्लाय कराल, तशी इथं लिक्विड लेवल काय होणार, राईज होणार. लक्षात आले. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं व्यवस्थित, तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही काय ऑब्झर्व केलं की तिन्ही वेसलमध्ये असणारी लिक्विड लेवल काय आहे, सेम आहे. बघा, लिक्विड अटेन सेम हाईट. असं का झालं असेल, कारण मला सांगा, हिथून लिक्विड वर गेलं ह्याचा अर्थ काय असणार आहे, हिथून वरच्या डायरेक्शनला काय अप्लाय झालं, प्रेशर. हिथून लिक्विड वर गेलं म्हणजे वरच्या डायरेक्शनला काय अप्लाय झालं, प्रेशर. सेम इथं पण काय झालं, अपवर्ड डायरेक्शनला प्रेशर ऍक्ट झालं. पण मी ह्या पॉईंटला प्रेशर अप्लायच केलं नाही, मी प्रेशर ह्या पॉईंटला अप्लाय केलं. मग मी प्रेशर ह्या पॉईंटला अप्लाय केलं, ते प्रेशर इक्वली काय झालं, प्रत्येक पॉईंटला ट्रान्समिट झालं, कारण हे फ्लुइड आहे ना. मी इथं अप्लाय केलेलं प्रेशर मला ह्या ठिकाणी मिळालं, त्यामुळे ह्या व्हेसलमधून तुमची लिक्विड लेवल काय झाली, राईज झाली. ही पहिली गोष्ट की फ्लुइडमधून प्रेशर ट्रान्समिट झालं, हे तुम्हाला समजलं. ओके. आता दुसरी गोष्ट मी काय ऑब्झर्व केलं की तिन्ही व्हेसलमध्ये असणारी लिक्विडची हाईट काय आहे किंवा लिक्विडची लेवल काय आहे, सेम आहे. बघा, ह्याच्यावर मी सेकंड रूल काय तयार केला की जेवढं प्रेशर मी ह्या पॉईंटला अप्लाय केलं, फॉर एक्झाम्पल 5 पास्कल, तेवढंच प्रेशर प्रत्येक पॉईंटला मिळालं. 5 पास्कल 5 पास्कल 5 पास्कल. त्याच्यामुळेच तर प्रत्येक व्हेसलच्या लिक्विडनं सेम हाईट काय केली, अटेन केली. जर मी इथं 5 पास्कल अप्लाय केलं असतं आणि इथं 4 पास्कल पोचलं असतं आणि इथं किती पोचलं असतं, 3 पास्कल, तर ही लिक्विड लेवल जी आहे ती ह्याच्यापेक्षा खाली असतील, ही थोडीशी वर असते. फॉर एक्झाम्पल सांगतोय मी. पण असं काय झालंय का, सगळ्यांची लिक्विड लेवल काय सेम आहे. ह्याचा अर्थ काय, तुम्ही इथं 5 पास्कल अप्लाय केलं, पी प्रेशर, ते प्रत्येक पॉईंटला किती पोचलं, 5 पास्कल काय झालं, पोचलं. म्हणजे आपण काय सांगितलं, प्रेशर अप्लाइड ऑन एनी पॉइंट ऑफ एन एनक्लोज्ड फ्लुइड इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड, टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड. लक्षात आलं. सो दिस इज द सेकंड प्रूफ ऑफ पास्कल्स लॉ. आणि तुम्हाला मी आता इथे व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा की हे बरोबर आहे. ओके, मला वाटते कळाले. आता आपण आणखी एक एक्झाम्पल आहे ते घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये एक्सपेरिमेंटल प्रूफ दिले पास्कल लॉचं, ते सुद्धा आपण बघणार आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. हे जे मी तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. लक्षात, तुम्हाला ह्या पॉईंटचा फील आला पाहिजे म्हणून सांगतोय. ओके, ठीक आहे. आता आपण पुढचं प्रूफ बघूया. अगेन आपण काय करणार, एक व्हेसल घेणार आणि ह्या व्हेसलमध्ये आपण फ्लुइड घेऊया. ओके, सो दिस इज द फ्लुइड. आणि ह्या फ्लुइडमध्ये मी 2 पॉईंट कन्सिडर करतो. एक पॉईंट आहे तो ए, इथे घेतला. ए पॉईंट आपण कुठे घेतला, आतमध्ये घेतला. बी पॉईंट कुठे घेतला आपण, लिक्विडच्या सरफेसवर वरती, म्हणजे एअर लिक्विडच्या इंटरफेसला. सो दिस इज इंटरफेस किंवा लिक्विड सरफेस म्हणा. ओके, असे 2 पॉईंट घेतले. आणि तुम्हाला मी काय म्हणलं की ए पॉईंटचं प्रेशर आणि बी पॉईंटचं प्रेशर सेम आहे का डिफरंट आहे, तर डिफरंट आहे. ऑब्व्हियसली डिफरंट आहे, कारण बी पॉईंट लिक्विडच्या सरफेसवर आहे आणि ए पॉईंट लिक्विडच्या आतमध्ये आहे. मग तो डिफरन्स फाइंड आउट करा. मग तुम्ही अगोदर काय करणार, ए आणि बीचं प्रेशर फाइंड आउट करा, नंतर आपण डिफरन्स काढूया. ओके, पहिल्यांदा प्रेशर ॲट ए. मग ए पॉईंटला प्रेशर किती असणार, तर ही जी डेप्थ आहे, डेप्थ आपण कुठून मोजतो, लिक्विडच्या सरफेसपासून, किती आहे, एच. मग ह्या पॉईंटवर लिक्विड कॉलमनं किती प्रेशर अप्लाय केलं, एच रो जी, प्लस आणखी ए पॉईंटवर कोण प्रेशर अप्लाय करते, लिक्विड तर करतंय, ॲटमॉस्फिअर करते ना. ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असणार आहे, पी नॉट आपण मानूया. मग ए पॉईंटचं प्रेशर किती झालं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट प्लस लिक्विड कॉलमचं एच रो जी. ओके, आता मला सांगा बी पॉईंटवर प्रेशर किती असेल. आता बी पॉईंटवर प्रेशर कोण अप्लाय करणार, फक्त ॲटमॉस्फिअर, कारण तो लिक्विड सरफेसच्या वरती आहे ना, तेव्हा फक्त कोण प्रेशर अप्लाय करणार, ॲटमॉस्फिअर. लक्षात आलं. ओके, आता डिफरन्स मला सांगा किती येणार, पी ए मायनस पी बी. डिफरन्स म्हणजे ह्यातून हा मायनस करायचा. मग काय येणार, पीओ प्लस एच रो जी मायनस पीओ, म्हणजे पीओला पीओ काय झाला, कॅन्सल. सो डिफरन्स बिटवीन
प्रेशर ॲट ए अँड बी इज एच रो जी. हा झाला ए आणि बी पॉईंटचा प्रेशर डिफरन्स म्हणतोय मी. ओके, मग प्रेशर डिफरन्स डिपेंड कशावर आहे? एच रो जी, हाईट ऑफ लिक्विड कॉलम. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ ए लिक्विड. समजा हे लिक्विड कुठलं असेल? वॉटर, तर वॉटरची डेन्सिटी इथं पुट करायची आणि जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज कॉन्स्टंट. लक्षात आलं? म्हणजे प्रेशर डिफरन्स ए आणि बीचा फक्त ह्या तिघांच्यावर डिपेंड आहे. ओके, आता मी काय करतो, ह्या लिक्विडवरती एक ॲडिशनल प्रेशर अप्लाय करतो, डेल्टा पी. ॲडिशनल प्रेशर कुठल्याही मार्गानं वरून मी प्रेस केलं, मग किती ॲडिशनल प्रेशर अप्लाय केलं? डेल्टा पी एवढं ॲडिशनल प्रेशर अप्लाय केलं. आता हे जे ॲडिशनल प्रेशर अप्लाय केलं त्या ॲडिशनल प्रेशरमुळे हा डिफरन्स किती आला पाहिजे? पुन्हा मी काय करणार? ए आणि बीचा काय करणार? डिफरन्स फाइंड आउट करणार. पण तो डिफरन्स एवढाच आला पाहिजे, एच रो जी. का आला पाहिजे? कारण प्रेशर डिफरन्स ऑफ ए पॉइंट ए अँड पॉइंट बी इज ओनली डिपेंड अपॉन एच रो अँड जी. इट इज नॉट डिपेंड अपॉन डेल्टा पी, ॲडिशनल प्रेशर किंवा चेंज इन प्रेशर. डेल्टा पी म्हणजे चेंज इन प्रेशर. कारण प्रेशर डिफरन्स हा डिपेंड फक्त ह्या तिघांच्यावर आहे, तो डेल्टा पी वर डिपेंड नाही. त्यामुळे आता मी काय करणार? नेक्स्ट टाइम जरी मी दोघांच्यातला डिफरन्स काढला ए आणि बीच्या प्रेशरचा, तरी तो एवढा झाला पाहिजे. कळते का मला काय सांगायचं? ओके, आता आपण काय करूया? आणखी एकदा प्रेशर डिफरन्स काढूया. त्यासाठी पुन्हा आपण ए आणि बीचं प्रेशर फाइंड आउट करूया. ओके, मग एचं प्रेशर किती असणार आहे? आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणारच आहे, प्लस हे ॲडिशनल प्रेशर तुम्ही अप्लाय केलेलं, प्लस वॉटर कॉलमचं एच रो जी. ओके, बी पॉईंटचं किती असणार आहे? ॲटमॉस्फेरिक प्लस हे चेंज इन ॲडिशनल प्रेशर डेल्टा पी. आता काय करा? पी ए मायनस पी बी. ह्या टर्ममधून ही टर्म मायनस करा. मग ह्या टर्ममधून ही टर्म मायनस केली पाहिजे. मायनस करताना काय होणार? इथं मायनस येणार, ह्या ठिकाणी पण मायनस येणार. मग पीओला पीओ कॅन्सल, डेल्टा पीला डेल्टा पी कॅन्सल, तर तुम्हाला काय मिळणार? एच रो जी. बघा, तेवढं झालं. ह्या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करा. म्हणजे ए आणि बीचा प्रेशर डिफरन्स चेंज झाला का? नाही झाला. ओके, मला सांगा इथं डेल्टा पी का कॅन्सल झाला? जसं इथं पीओला पीओ काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅन्सल झालं. का कॅन्सल झालं? जरा विचार करा. ए पॉईंट वरती किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे? पीओ. आणि बी पॉईंट वरती पण किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे? पीओ. म्हणजे ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे? सेम आहे. म्हणून ते इथं काय झालं? कॅन्सल झालं. सिमिलरली इथं सुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅन्सल झालं, प्लस ॲडिशनल प्रेशर पण काय झालं? कॅन्सल झालं. मग ह्या नियमानुसार ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला हे ॲडिशनल प्रेशर काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणून तर कॅन्सल झालं. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही जे ॲडिशनल प्रेशर अप्लाय केलं ते प्रेशर मला सांगा कुणाकुणाला मिळालं? बीला किती मिळालं? डेल्टा पी. आणि एला पण किती मिळालं? डेल्टा पी. म्हणजे प्रत्येक पॉइंटला हे प्रेशर काय झालं? इक्वली काय झालं? ट्रान्समिट झालं. म्हणून तर उत्तर तुमचं किती आलं? एच रो जी. कारण प्रेशर डिफरन्स जो आहे तो ह्या ॲडिशनल प्रेशरवरती डिपेंडच नाही, तो डिपेंड आहे फक्त एच रो आणि जी वर. मग मला सांगा तुम्ही हाईट चेंज केली का? नाही केली. लिक्विड तेच आहे, म्हणजे डेन्सिटी पण तीच असणार आहे. आणि जी तर ऑलरेडी काय? कॉन्स्टंट आहे. कळते का मला काय सांगायचं? ह्याचा अर्थ काय होतो? डेल्टा पी इथं काय होतो? कॅन्सल होतोय. म्हणजे डेल्टा पी ह्या दोघांसाठी किंवा प्रत्येक लिक्विडच्या प्रत्येक पॉईंटसाठी सेम असणार आहे. म्हणून हे ॲडिशनल प्रेशर काय झाले? इक्वली ट्रान्समिटेड टू ईच अँड एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड. सो दिस इज द सेकंड प्रूफ. ओके, प्रूफ बद्दल मी पुन्हा एकदा सांगतो, हे प्रूफ तुम्हाला समजण्यासाठी आहेत. तुमचा इंटरेस्ट फक्त ह्या स्टेटमेंटमध्ये असणार आहे आणि आपल्या पुस्तकात एक एक्सपेरिमेंटल प्रूफ दिले त्याच्यामध्ये असणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळानं एक्सपेरिमेंटल प्रूफ दाखवणार आहे. ओके, हे जे दोन पॉईंट तुम्हाला मी सांगितले किंवा टूथपेस्टचा जो पॉईंट सांगितला हा तो ॲडिशनल आहे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, आता आपण बघूया आपल्या बुकमध्ये जे प्रूफ दिले, एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ पास्कल्स प्रिन्सिपल. ठीक आहे, हे समजलं असेल तर व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सो दिस इज द एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ द पास्कल्स प्रिन्सिपल किंवा पास्कल्स लॉ. जो आपण हे स्टेटमेंट बघितलं होतं की फ्लुइडच्या कोणत्याही पॉईंटला प्रेशर अप्लाय करा, ते प्रेशर फ्लुइडच्या प्रत्येक पॉईंटला काय होणार? इक्वली ट्रान्समिट होणार. ह्याचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे, एक्सपेरिमेंटल प्रूफ. त्यासाठी आपण एक वेसल घेतला आणि ह्या वेसलमध्ये 4 काय आहेत? आर्म्स आहेत. आर्म ए, बी, सी अँड डी. आणि 4ही आर्मचा आपल्याला काय दिला आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग पहिल्या आर्मचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? स्मॉल ए. आता ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? 2a. म्हणजे हा जो आर्म आहे तो थोडासा काय मोठा आहे. ह्याचा एरिया किती आहे? तर 3a. मग हा खूपच मोठा आहे. आणि ह्याचा एरिया किती आहे? a/2. मग हा सगळ्यात काय? लहान एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. लक्षात येते? आणि ह्या वेसलमध्ये आपण काय घेणार? एक इनकॉम्प्रेन्सिबल फ्लुइड. आता इनकॉम्प्रेन्सिबल फ्लुइड म्हणजे काय? जे फ्लुइड कॉम्प्रेस होऊ शकत नाही. थोडक्यात आयडियल फ्लुइड. हे फर्स्ट लेक्चरला आपलं झालेलं आहे. आपण आयडियल फ्लुइड घेणार, इनकॉम्प्रेन्सिबल फ्लुइड घेणार. लक्षात आलं? ओके, आता तुम्हाला समजतंय की हा जो वेसल आहे तो 4ही बाजूनी काय? क्लोज आहे.
एनक्लोज्ड, म्हणजे फ्लुइड पण काय झाला, एनक्लोज्ड फ्लुइड. आता मी काय करणार, माझ्या हाताने काय करणार, मी हा जो पहिला पिस्टन आहे ए पिस्टन किंवा हा जो आर्म आहे त्या आर्मचा हा काय झाला पिस्टन, त्या पिस्टनवरती एफ एवढा फोर्स अप्लाय करणार. किती फोर्स अप्लाय केला, एफ फोर्स अप्लाय केला, माझ्या हाताने फोर्स अप्लाय केला, मी हाताने त्याला खाली ढकललं. ओके, आता थोडक्यात मी काय केलं, ह्या पिस्टनवरती काय अप्लाय केलं, प्रेशर अप्लाय केलं. कारण प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया, फोर्स पर युनिट एरिया. मग किती फोर्स अप्लाय केला, एफ. ओके, आणि हा एरिया किती आहे तर ए. लक्षात येते, म्हणजे मी किती प्रेशर अप्लाय केलं, पी प्रेशर अप्लाय केलं. पण तुमचं जे लिक्विड आहे ते इनकॉम्प्रेन्सिबल आहे, ते कॉम्प्रेस होणार आहे का, नाही होणार. मग ऑप्शन काय राहिला, तर तुम्ही ज्यावेळी इथून फोर्स अप्लाय कराल त्यावेळी काय होणार, हे जे तुमचे जे पिस्टन्स आहेत बाकीचे म्हणजे बी, सी आणि डी, ते काय होणार, आउटवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. तर तुम्ही इथून फोर्स अप्लाय केला ना, म्हणजे तुम्ही इथून काय केले, फ्लुइडवर प्रेशर अप्लाय केले, आणि फ्लुइडचा तुमचं कसं आहे, इनकॉम्प्रेन्सिबल, जे कॉम्प्रेस होऊ शकत नाही, त्यामुळे हे पिस्टन बाहेर सरकणार, डिस्प्लेस होणार. फॉर एक्झाम्पल हा जो पिस्टन आहे तो आपण असं मानूया, ही डॉटेड लाईन काढतो मी, ह्या ठिकाणी आला असं मानू आपण, हा पिस्टन इथं आला आणि हा पिस्टन इथं आला असं आपण मानूया. ओके, आता तुमची इच्छा काय की हे पिस्टन जे बाहेर सरकलेत त्यांना पुन्हा तुम्हाला रिस्टोअर करायचं आहे, म्हणजे ओरिजिनल पोझिशनला बॅकला आणायचं, पाठीमागं आणायचं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल की ह्या पिस्टनवर फोर्स अप्लाय करावा लागेल. ओके, असा पिस्टनवर फोर्स अप्लाय केला, आणि ह्या पिस्टनवर फोर्स अप्लाय करून बघा डॉटेड लाईन जवळ पिस्टन आला होता त्याला तुम्ही काय केलं, पुन्हा ह्या ओरिजिनल पोझिशनला काय केलं, रिस्टोअर केलं, डिस्प्लेस केलं तुम्ही फोर्स अप्लाय करून. आता तो जो तुम्ही फोर्स अप्लाय केला तो फोर्स तुम्ही काय केला, मेजर केला एका इन्स्ट्रुमेंटचा यूज करून, आणि तुम्हाला काय दिसलं की ह्या पिस्टनवर तुम्हाला किती फोर्स अप्लाय करावा लागला, 2F एवढा फोर्स अप्लाय करावा लागला. त्यासाठी ह्या पिस्टनला ओरिजिनल पोझिशनला रिस्टोअर करण्यासाठी. ह्या पिस्टनवर तुम्हाला 3F एवढा फोर्स अप्लाय करावा लागला, आणि ह्या पिस्टनवर तुम्हाला F/2 एवढा फोर्स अप्लाय करावा लागला. लक्षात आलं. ओके, आता इथं तुम्हाला दिसत नाही, दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, किती फोर्स अप्लाय करावा लागला तुम्हाला, ह्या पिस्टनवरती 3F एवढा फोर्स अप्लाय करावा लागला. ओके, त्यावेळी हा पिस्टन काय झाला, हे सगळे पिस्टन काय झाले, ओरिजिनल पोझिशनला रिस्टोअर झाले. लक्षात आलं. ओके, असं का झालं मला सांगा, डिफरंट फोर्स का अप्लाय करावा लागला, कारण हा जो पिस्टन आहे त्याचा एरिया किती आहे 2A आणि ह्याचा एरिया किती आहे 3A, म्हणजे दोघांचा एरिया डिफरंट आहे, त्यामुळे तुम्हाला सेम फोर्स नाही, तुम्हाला डिफरंट फोर्स अप्लाय करावा लागला. आणि ह्याचा एरिया किती आहे, A/2 आहे, सगळ्यात कमी आहे, त्यामुळे तुम्हाला इथं सगळ्यात कमी फोर्स अप्लाय करावा लागला. रिलेशन काय, जेवढा एरिया कमी असेल तेवढा फोर्स कमी, जेवढा एरिया जास्त असेल तेवढा फोर्स जास्त. लक्षात येते, मी फोर्स बद्दल बोलतोय, प्रेशर बद्दल बोलत नाही. आपल्याला फाइंड आउट करायचं प्रेशर किती आहे, इथलं प्रेशर तुम्ही फाइंड आउट केलं, आता बी, सी आणि डी पॉईंटचं पण प्रेशर आपण फाइंड आउट करूया आणि कम्पेअर करू, प्रेशर सेम येते का डिफरंट येते. फोर्स डिफरंट असणार हे फिक्स आहे का, जेवढा एरिया जास्त असेल तेवढा फोर्स पण जास्त, जेवढा एरिया कमी तेवढा फोर्स कमी. हा एरिया 2A फोर्स 2F, हा एरिया 3A जास्त आहे मग फोर्स पण जास्त आहे, हा एरिया कमी आहे इथं पण फोर्स कमी आहे. आता काय इथलं प्रेशर तर तुम्हाला मिळालं ए पॉईंटचं, किती मिळालं F/A. आता बी पॉईंटचं प्रेशर काढूया. ठीक आहे, ह्याला म्हणूया आपण PA म्हणू आणि ह्याला PB म्हणू. ह्या पॉईंटचं प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया, किती फोर्स अप्लाय केला 2F, एरिया किती आहे 2A, 2 ला 2 कॅन्सल, किती आलं F/A. ओके, ह्या पॉईंटचं प्रेशर काढूया PC, फोर्स किती अप्लाय केला 3F आणि एरिया किती आहे 3A, अगेन किती येणार F/A. आणि ह्या पॉईंटचं प्रेशर काढा PD, फोर्स किती F/2 फोर्स अपॉन एरिया आणि एरिया किती आहे A/2, 2 ला 2 कॅन्सल, मग PD म्हणजे डी पॉईंटचं प्रेशर किती आलं F/2, सॉरी 2 ला 2 कॅन्सल ना, ए राहिला F/A, इथं पण किती आला F/A आणि अगेन तुम्ही अप्लाय केलेला F/A. सॉरी इथं एरिया किती आहे स्मॉल ए आहे ना, ए म्हणजे हा तो आर्म आहे स्मॉल ए. बघा मग चारही पॉईंटला तुम्हाला प्रेशर किती मिळालं F/A, F/A आणि F/A. म्हणजे तुम्ही इथं प्रेशर किती अप्लाय केलं होतं F/A, मध्ये सगळ्या पॉईंटला फ्लुइडच्या प्रत्येक पॉईंटला आणि ऑल्सो वॉल ऑफ द कंटेनरला इक्वली काय झालं ट्रान्समिट झालं. मग तुम्ही लिहू शकता प्रेशर ॲट आर्म A इज इक्वल टू प्रेशर ॲट आर्म B इज इक्वल टू प्रेशर ॲट आर्म C इज इक्वल टू प्रेशर ॲट आर्म D. सो दिस इज द एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ द पास्कल्स प्रिन्सिपल. मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. थोडक्यात काय तर फ्लुइडच्या कुठल्याही पॉईंटला प्रेशर अप्लाय करा, ते प्रेशर इक्वली फ्लुइडच्या प्रत्येक पॉईंटला काय होतं इक्वली ट्रान्समिट होतं आणि कंटेनरच्या वॉलला पण काय होतं इक्वली ट्रान्समिट होतं.
सो दिस इज द पास्कल्स लॉ. आणि हे जे दोन महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आहेत जे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे, हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक्स. ओके.